हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे टळे वस्तीवर पारंपरिक कारहोणी सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. आप्पासाहेब टळे यांच्या पुढाकाराने शेकडो सजवलेल्या बैलजोड्यांचे विधिवत पूजन करून मंगलाष्टिका करण्यात आली. बँजोच्या दणदणाटात बैलजोड्याची शहरभर भव्य मिरवणूक काढण्यात आली. कारहोणी सणानिमित्ताने मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास करंडे, झडपी सदस्य प्रशांत कडते, पंचायत समिती सदस्य मळसिद मुगळे, आप्पासाहेब हनुमाने यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलला अधिक माहिती दिली आहे. यावेळी इंदापूर गोकुळीचे सरपंच सर्जेराव वाघमोडे, सिद्धलिंग मेत्रे, महादेव टळे, 13 मैलचे माजी सरपंच आनंद देशमुख, मसापा कोळी, वस्ताद विठ्ठल आदी उपस्थित होते. नारायण घंटे यांनी घेतलेला हा आढावा. नमस्ते, मी मळसिद्ध शिवानंद मुगळे, पंचायत समिती सदस्य मंद्रुपगण. आज महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती कर्नाटका बेंदूर खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातं. जसं पोळा म्हणतो आपण महाराष्ट्रामध्ये. शेतकऱ्यांसाठी हा सण अतिशय उत्साहाचा सण या भागामध्ये असते. कारण बैल असू द्या, गाय असू द्या, शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं देवापेक्षा कमी नाही. असे या सणाच्या दिवशी आप्पाशीमामा टेळे यांच्या शेतामध्ये दरवर्षी या सगळ्या बैलांची पूजा केली जाते. परंपरेप्रमाणे पूजा असते. त्याच्यानंतर सगळ्या लोकांना या ठिकाणी जेवण आप्पाशीमामा टेळे यांच्याकडून दिलं जातं. आणि अतिशय एक हौशी शेतकरी ते आहेत. आणि या देवांची या सगळ्या बैलांची गावामध्ये मोठ्या प्रमाणात मिरवणूक करून हे सण उत्साहात साजरा करण्याची परंपरा मागच्या कित्येक वर्षापासून आप्पाशीमामांच्या माध्यमातून होते. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं गावामध्ये या सगळ्या बैलांची मिरवणूक आज ह्या कार्यक्रमाच्या नंतर संपन्न होते. तर यावर्षी खरं तर दुष्काळ होतं, परंतु या 2-3 दिवसांमध्ये थोडं पावसाने चांगली सर दिल्यामुळं बऱ्याचशा दक्षिणच्या भागामध्ये पाऊस पडत असल्या कारणानं उत्साहाचं वातावरण आज शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे. आणि यामुळं म्हणजे समजा दुष्काळ असेल तर आपण सर्वसामान्य लोक दुष्काळाचा विचार करत बसतो, परंतु आप्पाशीमामा टेळेसारखे शेतकरी, असंख्य शेतकरी बैलावर प्रेम करणारे
आणि गायीवर प्रेम करणारी ही सगळी लोक, गाय असू द्या, म्हैस असू द्या, बैल असू द्या, यांचं आज या ठिकाणी पूजा वगैरे करून आज गावामध्ये मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढतात. तर आज दिवसभर हा सण अतिशय उत्साहामध्ये मंद्रुपमध्ये साजरा. मी श्री अप्पासाहेब बापू हनुमाने, ओबीसी बहुजन आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्ष. यावर्षी सुद्धा आम्ही सालाबादाप्रमाणे कार उणवी हे सण मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने सादर करत आहोत. आणि हा सण म्हणजे महत्त्वाचा सण आहे आमच्या शेतकऱ्यांसाठी. शेतकरी बैलांचं वर्षभर राबतो आणि आज त्याची पूजा अर्चा करून आम्ही त्याला महत्त्वाचं स्थान देऊन, आणि शेतकऱ्यांसाठी हा बैलराजा म्हणजे महत्त्वाचाच आहे. एवढंच मी या शेतकऱ्यांना संदेश देतो की आपले जसं मुलं बाळं आपण सांभाळ पालन पोषण करतो त्याचप्रमाणे त्यांचंही करावं. एवढंच मी या शेतकऱ्यांना संदेश देऊन याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. सर्वप्रथम धन्यवाद वनमाने साहेबांचं, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य. सर्वप्रथम धन्यवाद याच्यासाठी की मी तर या ठिकाणी नवीनच आहे, पण हे जो कारुणी सणानिमित्त मला या ठिकाणी बोलवलं होतं त्याबद्दल मंद्रुप पोलीस तर्फे धन्यवाद. आणि खरंच बरं वाटलं मला, कारण मी पण पश्चिम महाराष्ट्रातला आहे, पण हा कार्यक्रम माझ्यासाठी पण एक कौतुकास्पद आहे. त्यामुळे मी बसून हा सण कधी एन्जॉय केला नाही, मी उभा राहूनच सगळं बघत होतो. तरी पण इथून पुढे बी असे कुठलेही कार्यक्रम असले ना, पर्टिक्युलर पोलीस खात्यामार्फत सर्व सहकार्य भेटेन आणि माझं पण वैयक्तिक सहकार्य राहील. धन्यवाद. कारण आता तुम्ही नवीन चार्ज घेतलेत मंद्रुप. नाही तसं नाही. लोकांना तुम्ही काय आव्हान करणार? नाही जे पी आपले सांस्कृतिक कार्यक्रम असेल की एक धर्माचा असू द्या, दुसऱ्या धर्माचा असू द्या, आपल्या धर्माचा उत्सव साजरा करताना दुसऱ्या धर्माला काही त्रास नको व्हायला, सर्वांनी मिळून मिसळून एन्जॉय करावा असं मेसेज देऊ शकतो. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.